Ideal gas with pressure P, volume V, temperature T, expand isothermally. Okay. So new volume 2V. Final pressure PI. Is it clear? Hmm. If same gas expand adiabatically, सेम गॅस आहे म्हणजे प्रेशर त्याचा पीच आहे, व्हीटी आहे, पुन्हा व्हॉल्यूम 2V झालं, बट प्रेशर झालं पी आहे. बरोबर. विचारलंय काय? पी ए अपॉन पी आय. गॉट इट? ओके. हा, म्हणजे काय फाईंड करायला पाहिजे आपल्याला? यश, आपल्याला फाईंड करायला पाहिजे पी आय म्हणजे आयसोथर्मलचं प्रेशर फायनल अँड ॲडियाबॅटिकचं प्रेशर. इज इट राईट? बरोबर. हे फाईंड करायचं आपल्याला पी ए अँड पी आय चा रेशो फाईंड करायचं, ते फाईंड करावे बाय इक्वेशन ऑफ स्टेट, गॅस स्टेट. फार इझी प्रॉब्लेम आहे. ओके. इज इट क्लिअर? काय सॉल्व करायचं? तुम्ही सॉल्व केलं नाही? बर. पहिली केस काय? इट इज आयसोथर्मल. बरोबर आहे ना? As P1 is P and V1 is V changes to P2 PI. बरोबर आहे ना? V2 2V. आयसोथर्मल मध्ये पीव्ही कॉन्स्टंट असतंय. राईट एव्हरीवन? मग लिहिणार कसं? मी पी आय फाईंड करायचं ना, म्हणून मी लिहिणार P2 V2 इज इक्वल टू व्हॉट? P1 V1. राईट? व्हॅल्यू पुट करा. P2 किती आहे? पी आय. V2 2V. PI is P. V1 V. गेट कॅन्सल. त्यामुळं प्रेशर किती आलं? P/2. बरोबर. गॉट इट? ॲडियाबॅटिक मध्ये काय चेंज होईल हे कळाल तुला? काय केलंय? लिहायला पाहिजे. लिहून झालं? पुढे आता ॲडियाबॅटिक साठी फॉर्म्युला काय आहे? यश, ॲडियाबॅटिक साठी फॉर्म्युला काय आहे? पीएनव्ही मध्ये. बरोबर. व्हेरी गुड. P1 आता किती आहे? पीच आहे. आणि V1 आता किती आहे? वीच आहे. सेम गॅस आहे. बट P2 काय झालं? आता पीए झालं, जे फाईंड करायचं आहे. आणि V2 किती आहे? 2Vच आहे. बट ह्यात मध्ये रिलेशन वेगळं आहे. काय? पी आणि व्ही मधलं रिलेशन V रेस टू गॅमा कॉन्स्टंट. इज इट क्लिअर? सो P1 नाही, PA P2 V2 gamma, right? And this is P1 V1 raised to gamma. बरोबर आहे काय? इट इज अ PA. P1 is P. इथं मी काय लिहितो माहिती आहे?
V1 बाय V2 रेस टू गॅमा चालतंय काय? असं लिहिलं तर मॅथ्स इज इट राईट? V1 किती आहे? V2 रेस टू गॅमा म्हणजे V गेट कॅन्सल. 1 रेस टू गॅमा काय असणार यश? 1 रेस टू एनिथिंग इज 1. त्यामुळे इथं आलं P डिवाइड बाय 2 रेस टू गॅमा. ऑप्शन काय इन टर्म ऑफ गॅमा आहे काय? नाही 1.67 फक्त गॅमाची व्हॅल्यू पुट करायची. कळाला प्रॉब्लेम? एव्हरीवन अवघड नव्हता, फार सोपा होता. ओके एव्हरीवन. आता फाइंड काय करायचं आपल्याला? हे 2 पार्टने आपण सॉल्व्ह केलं. फाइंड करायचं आहे पी आय काय पी अपॉन पी आय? काय विचार? काय विचार? पी ए अपॉन पी आय. हा तर इट इज P upon 2 raised to gamma divided by P upon 2. P upon 2 P get cancel. त्यामुळं it is a 2 upon 2 raised to gamma. ऑप्शन आहे काय? आहे 2 मध्येच आहे आणि एकच आहे. मग तुम्ही काय केलं असता की एवढं सॉल्व्ह केल्यानंतर कळते की इट इज ओके ऑप्शन क्लिअर. तर यामध्ये कोणाला डाऊट आहे? सो गॅमाची व्हॅल्यू दिले हाऊ मच? झालं काय एव्हरीवन? झाला असेल तर गो फॉर 81. गो फॉर 81.